आज घडीला नुकतीच राज्य शासनाने 17,471 पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरू केली, परंतु या भरतीमध्ये 3 नोव्हेंबर 2022चा जो जी आर होता वयवाढीचा, त्या कालावधीमध्ये वाहन चालक, त्यासोबत बँड पथक, त्यासोबत कारागृह पोलीस भरती ही पूर्णतः बंद होती। त्यामुळे त्या वयवाढीच्या जी आरचा कुठलाही फायदा मुलांना झाला नाही। त्या जी आरला मुदतवाढ देऊन 31 मार्च 2024 पर्यंत संधी देण्यात यावी, म्हणजे जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील 1 लाख मुलांना या भरती प्रक्रियेत समाविष्ट होता येईल। दुसरी कालावधी मुदतवाढ देण्यात यावी। दुसरी बाब, नांदेड शहरामध्ये एक ऐन उमेदीचा प्रश्न म्हणजे एवढ्या नांदेड शहर हे शैक्षणिक बाबतीत राज्यात 3 क्रमांकाला येते, पण नांदेड शहरात सरावासाठी मुलांना एकही मैदान उपलब्ध नाही। मुलांना बाहेर 5 ते 10 किलोमीटरवर सरावासाठी जावं लागते। दुसरी बाब, अनेक परभणी व हिंगोली इतर जिल्ह्यातील मुलांनी अभ्यासक्रम सोडून व सराव सोडून या नांदेड शहराला सोडण्यास पसंत केले। एकंदरीत खूप मोठ्या प्रमाणावर पोलीस भरतीच्या मुलांना सरावासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले। आज निवेदनाचे गेले नुकतेच आरक्षण घोषित झाली, त्याबाबत प्रतिज्ञापत्र किंवा जात प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी व वयवाढीचा जो जी आर होता त्याचेही 3 नोव्हेंबर 2022चा जो जी आर होता त्यात आणखी मुदतवाढ देण्यात यावी। व दुसरी बाब, अजून सर्व महत्त्वपूर्ण म्हणजे 2019चे जे जात प्रमाणपत्र होते ती या भरतीत ग्राह्य धरण्यात या आमच्या 3ही मागण्यांना गांभीर्याने घेण्यात यावं राज्य सरकारने। आचारसंहितापूर्व कालावधीत आम्हाला राज्य सरकारकडून परिणामी गृहमंत्र्याकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे, अन्यथा 17,000 त्याचे कुटुंब व आमचे नातेवाईक अशा मिळून येत्या काळात राज्य सरकारच्या विरोधात लाखो मतदान रूपी हा आक्रोश पाहायला मिळेल।